हर्षद बायकोची पप्पी घे. पप्पी देऊन टाक. गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग गाइस. तर फायनली आज तो दिवस आलेला आहे. आज आहे ना आम्ही अमोलला अंमली बनवणार आहे. फायनली आता अमोलचं रूपांतर आहे ना अंमली मध्ये होणार आहे. मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे. सर्वात आधी ना अमोलची दाढी आणि मिशी काढायची आपल्याला. चलो रेडी अमोल? यार मला ना काढवले आता ते. पण तुला काढावी लागणार आहे. काढना प्लीज. हे त्याला काय काय पाहिजे ट्रिमर सर्व द्या. आता ना अमोल तयार होतोय मिशी काढण्यासाठी. मी शिराव देऊ कारण मग नॉर्मल मिशी असते माहिती का. मग नॉर्मल ठेव ना. ही एवढी मिशी असती का बायांना? हर्षद तुला माहिती आज काय होणार आहे? काय? अमोल दादा अंमली बनणार आहे. आता आहे ना आम्ही वरच्या बेडरूम मध्ये आलेलो आहे आणि आम्ही जे कुटाने करणार आहे ना हे आम्ही याच बेडरूम मध्ये करणार आहे. सर्वात आधी तर आहे ना अमोलला आता हे सर्व केस काढायचे. जा पटकन तयार हो. अमोल जोपर्यंत दाढी काढतोय ना तोपर्यंत आहे ना मी त्याच्यासाठी ड्रेस पण साईडला काढून ठेवलेले. गाइस तर आता आहे ना अमोलने पूर्ण दाढी काढलेली आहे आणि आता टाइम झालेला आहे अमोलचा मेकअप करायचा. मला आताच फील होतंय वेगळंच काहीतरी असं वेगळं फील होतंय. वेगळं फील होतंय. करायचं मेकअप स्टार्ट. प्रो मेकअप आर्टिस्ट कडून तू आज मेकअप करणार आहे. कसं वाटतं करायचं बरं का नाही असं मुलगा वाटलं पाहिजे. मुलगा वाटलं पाहिजे. मुलगी वाटली पाहिजे. सर्वात आधी ना अमोलला मॉइश्चरायझर लावायला लावणार आहे. धर थोडं मॉइश्चरायझर लावून दे. थोडं आता पोरीवानी कर ना. पोरीवानी हळूहळू लावणार. आता आहे ना अमोलला फाउंडेशन लावणार आहे मी. एकदम मस्त गोरं बनवणार आहे आता तुला. लाज जरा लाज. फाउंडेशन लावते तुला. फाउंडेशन आहे ना आता ब्लेंड करणार आहे मी. असं फील येते मारतीच काय मला. ए असंच मेकअप असतो मग. आता आहे ना फाउंडेशन मस्त ब्लेंड झालेलं आहे आणि आता आहे ना बाकीचे रंगरंगोटी चालू होणार आहे. हे काय बनवलं भूत. ए थांब हात नको मेकअप खराब होईल माझ्या मेकअपवर शक नाही करायचा. एकदम लास्टला मेकअपचं लुक दिसणार आहे. शांत बस. जर एखाद्या पोरांनी मेकअपचे हे दिले ऑर्डर तर तू त्याला पोरगीच बनवून सोडशील. मग पोरगीच बनायचं ना तुला. आता आहे ना ब्लश लावायचं आम्हाला अंमलीला. काय लावते ना मला काहीच कळत नाही. ब्लश ब्लश पण मस्त पिंक गाल दिसले पाहिजे ना म्हणून आता ब्लश लावलेलं आहे. अरे त्याला पिंकी कर पूर्ण. मला जसं केलं तसं पूर्ण पिंक ग्लो आला पाहिजे त्याच्या फेसवर. गाईस मी पण मुलगी बनलो होतो आणि तो जर तुम्हाला ब्लॉग बघायचा आहे ना तर हर्षद याडेकर ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवर नक्की बघा. आता वेळ झालेली पूर्ण मेकअप लॉक करायची. आता आहे ना मी त्याला कॉम्पॅक्ट पावडर लावणार आहे. फ्लशने लावायचा का? फ्लश सर्वात लास्टला लावते. अंमलीला आहे ना आय शॅडो लावणार आहे. पिंक लावू का रेड लावू सांग. बघ तुला एकच चॉईस आहे. पिंक लावू, रेड लावू, ऑरेंज लावू, येल्लो लावू, कोणता लावू? पिंक. गाइस हर्षदचं म्हणणं आहे पिंक लावावं. माझं म्हणणं आहे रेड लावावं. अमोलचं म्हणणं आहे ऑरेंज लावावं. तर मी ना आता तिन्ही लावणार आहे. सर्वात आधी ना मी पिंक आय शॅडो लावणार आहे. आतल्या साईडला आहे ना पिंक आय शॅडो, मिडलला आहे ना रेड आय शॅडो लावणार आहे. अमोलच्या डिमांडवर ऑरेंज आय शॅडो लावणार आहे. गाइस आमलीचा आहे ना एकदम प्रोफेशनल मेकअप चालू आहे. अमोलला आहे ना आता लिपस्टिक लावायची. तर लिपस्टिकचं मला कळतच नाही यार. न्यूड कलरची लिपस्टिक लावू का रेड कलरची लावू का पिंक कलरची लावू? पिंक कलरची. हर्षदला काय पिंक कलर आवडतो आणि याला काय ऑरेंज कलर आवडतोय. लिपस्टिक पण लावलेली आहे आणि आता आहे ना फुल लुक येतोय. हायलायटर सुद्धा लावणार आहे अंमलीला. हायलायटर पण लावलेलं आता अंमलीला. वा टिकली लावायची आहे अँड बँगल्स पण घालायच्या बाकी आहे. तुझ्या कानात छिद्रे आहे. जाईल का? यस गाइस अमोलच्या ना कानाला छिद्र पण आहे. तर आता आहे ना मी त्याला कानातले सुद्धा घालणार आहे. आता खरं वाटतं हळूहळू पोरीमध्ये कन्वर्ट होतंय. बघ बरोबर करते की नाही मी. गाइस आता आम्ही ना अंमलीला एक ड्रेस घातलेला एवढं फनी दिसतोय. आणि आता एक मिनिट बघा. मध्येच आता आमची प्लॅनिंग चेंज झालेली. आमच्या अंमलीला आहे ना ड्रेसच आवडत नाही. सो आता आहे ना आम्ही साडी ट्राय करणार आहे. गाइस अमोलला आहे ना आम्ही ब्लाउज घातलेला आहे. अरे ना माझ्यावर एवढे नवीन एक्सपेरिमेंट करते ना काही पण घालून बघते. तिच्याकडे जेवढं अवेलेबल आहे ना तेवढं. अंमलीला आहे ना पिंक कलरची साडी घालायची होती म्हणून आहे ना मी पहिले पिंक कलरची साडी काढली होती. त्यानंतर अंमली म्हटली थोड्या भारी क्वालिटीची साडी दाखव. त्यामुळे ना मी ही साडी दाखवली. आणि आता मला असं वाटतंय की त्या ब्लाउज वर ही वाली साडी सूट होणार आहे. आणि अमोलला आहे ना मी आईंचा आहे ना प्लाझो घालायला दिलेला आहे. अमोलला आहे ना मी मस्त ओपन पल्लू देणार आहे असं मस्त स्टाईल मारायला. तर किती वेळ आहे ना साडीच घालायला जमत नव्हती. उलटी फुलटीच होऊन जात होती. फायनली आता जमली आहे. साडी पण नेसता येत नाही माहिती. मी शिकवलं तिला नेसायचं का. तू शिकवलं ना. एक्सपिरियन्स आहे. रॉंग झालं. तिने शिकवलं.
कानातल्यांची कमी आहे, तर आता आहे ना कानातले सुद्धा घालणार आहे. यार एवढं मोठं काय घालतीये? तू शांत होईस, शांत होईस. फायनली 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 दुसरं कानातलं पण गेलेलं आहे. आमली ना आता आरशामध्ये बघणार आहे की ती कशी दिसते. 3, 2, 1 गो. किती क्यूट दिसत ना. आमच्या आमलीला आहे ना घरातल्या बाकीच्यांना भेटवायची वेळ झालेली आहे. आता ना आम्ही आई पप्पांच्या रूम मध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला आहे ना आज कोणाला भेटवणार माहितीये का? कोणाला? हर्षदच्या बायकोला. बोई हर्षदने ना आताच लग्न केलेलं आहे आणि त्याची बायको आहे ना तुम्हाला भेटायला आलेली आहे. थोडी मोठी असं नाही ना? थोडीच मोठी, फक्त थोडी मोठी आहे. थोडी जास्त. भेटायचं का? किती एक्साइटेड आहे हर्षदच्या बायकोला भेटायला. खूपच जरा हर्षदचा चेहरा पण सांगतोय खरंच आहे म्हणून. सुंदर आहे ना एकदम? एकदम मस्त, एकदम सुंदर, बाहेरच्या देशातली बायको आहे. हर्षद बघा किती खुश होतोय. हर्षदची बायको येतच नाही, लाजते ती. तुम्ही मारणार नाही ना तिला? नाही नक्की? नाही काही करत आम्ही. हर्षदची बायको. आमली पाय पड, आशीर्वाद घे, आशीर्वाद घे. असं असं. आमली का माहितीच ना? आशीर्वाद द्या मला. पैसे द्या ना तिला. सुनमुख बघायचे पैसे द्या ना. पैसे द्यावा लागेल. सुंदर आहे का? सुंदर आहे ना. कशी वाटली तुम्हाला? चांगली वाटली. दे पैसे दे. सुन मग बघायचे पैसे घेतले. हर्षद हे सोड असं छान दिसते अशी. कशी वाटली तुम्हाला आमली? एकदम छान वाटली. आमली तर लय सुंदर दिसत राहिली आमली. लाज लाज करत कसं सांगितलं मी तसं लाजायचं. कानात बरं गेलं ते. आमले छान दिसती तू. मला काय काय बोलताय कळतच नाही. ती ना बाहेरच्या देशातली आहे, सो तुम्ही काय बोलताय ना तिला काहीच कळत आणि ती नाही. स्वतः मराठी बोलते. वा तेवढं मी शिकवून आणलेलं आहे ना रे. आता आहे ना मी ऋषी जवळ आलेली आहे आणि ऋषी तुला आता हर्षदची बायको बघायची आहे. हो बघायची, त्याची लय आतुरता आहे. हर्षदची ना बायको आलेली आहे, पण ती आहे ना थोडी बाहेरच्या देशातली, तर प्लीज तिच्यासोबत ना थोडं प्रोफेशनल बोलशील. हा? हा हर्षदची बायको. गाईज मग ऋषीचे ना डोळे दाबलेले. मला पहिलेच हसायले. अरे चल ग. चल. पण आता कोण आहे का? आता तुझा आवाज नाही बसलाय, तू नीट बोलू शकते का? असं बोलताय? ए, आता बघू दे. हे तुझे जेट आहे, यांच्या पण पाया पडायचे तुला. काय जेट एरोप्लेन? हा जेट एरोप्लेन आहे ते तुझं. हा 3, 2, 1 गो गो. आम्ही चेहरा बघू. अरे वा. हे काय असतंय? काही नीट बोल. ए, झोपती काय घाली? जेट आहे, जेट जेट पाया पड. ए, जेट मुळे वरती तूट तूट. गाईज आमली बनली फायनली. आमली इकडे आमली आणि त्या हातावर केस किती. अगं ते आमची बाहेरची नवरी आहे. तुला सांगितलं ना मी असं काही नव्हतं बोललो आमच्या नवरीला. गाईज बघा ना कसा दिसतो आमली. फॉरेनची बाई दिसते की फॉरेनची बाई. फॉरेनची पाटली. हर्षद बायकोची पप्पी घे. आमच्या इथं लाजत नाही आमच्या देशात. आमच्या त्याच्यात लादत नाही म्हणे. घेऊन टाक पप्पी. पप्पी घेऊन टाक. आमली इकडे बघ एकदा कर. अरे बाप. बर कसं वाटलं तुला हे बनून? काय वाटलं? कशी बनवली पण मी आमली सांग. नाही खरंच भारी बनली. खरंच भारी. फॉरेनर दिसतीये. तू बघितली नसेल बाहेरच्या देशातली बाई. बघून घे. आमली लय गोरी दिसते तू. हा हे बघ अशी जरा. चल चल माग माग माग. साडी सुटन. पॅन्ट घातलेली आम्ही सगळी. आमली एक डान्स करून टाक आता. डान्स करून दाखव सगळ्यांना आता. साडी संपल. साडी संपल म्हणे. साडी संपल. अरे बाबा. भारी दिसतोय पण. आमली आवडली काय तुला? लग्न करते? नाही हर्षदची तू. हर्षदची तू. हर्षद पप्पी घे. नाही कर. घे 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 घे.
काय दिसते आमली नजर काढ अशी. आमली बरं झालं तू पोरगी नाही तर माझं लग्न लावलं असतं. गाईज आमली एवढी खतरनाक दिसती माहिती का. आणि अमोलनी गाईज हे सगळ्यांसाठी केलंय. खूप साऱ्या कमेंट निघालं ना. अमोलला आमली बनवा फायनली अमोल आमली बनलेला आहे. आणि आता चॅनलला आहे ना सबस्क्राईब करून घ्या. मेहनत घ्यावं लागली आमली बनवायला. अमोल काय का मेहनत घ्यावं लागली आमली बनायसाठी. आता की नॉर्मल बोला. असंच बोलतो. हा. पण आहे ना आज मला कळालं की ना लेडीज शॉपिंगला एवढा टाइम का बरं लावतात, मेकअपला एवढा टाइम. मी एक्सपिरियन्स केलं भाई इंटरनल. एवढा टाइम लागतो मेकअपच्या एवढ्या लेअर आहे 10-15. काय काय येते काय फ्लशिंग वॉशिंग फ्लशिंग अरे काय करते फाउंडेशन ब्लश वॉश फ्लश वॉश याला काय त्या संड्याच्या भांड्यात टाकलं होतं का फ्लश करायला. हर्षद आवडली ना बायको. आवडली पण एवढी नाही. हा एवढी नाही. फॉरेनची आहे फॉरेनची. आता दिवस नाही म्हणा. आता मी इथंच थांबणार आहे मला. बाबा आहो कसा होता एक्सपिरियन्स. एवढी मज्जा आली ना तिचा मेकअप करायला. आणि मेन म्हणजे ना मी जेवढं स्वतःवर मेकअप करते ना त्याच्यापेक्षा जास्त मेकअप ना मी अमलीचा केलेला आहे. पोट बाय पोट केस पोटावर तसेच हातावर तसेच. पदराच्या खाली खाली काय ठेवती वरती कर ना. म्हणलं तुला काय तुझी सेक्सी कंबर दाखवायची काय म्हणलं. कसं दिसतोय. हर्षद गल्लीत पाठवू का त्याला. गल्लीत पाठवू का त्याला. पाहिजे असते लग्न. त्याला गल्लीत पाठवायचं का. गंगावानी गंगावांना खालच्या खाली केसांना लावतात. फॉरेनर. आता ना आम्हाला आमलीला अमोल बनवायचे त्यामुळे ना आता अमोल साडी सोडतोय. कॅमेरा मध्ये रेकॉर्ड करू जाय रे प्रायव्हेट जाऊन काढ. अमोल काढ ना साडी. आमली साडी काढ. आमली ना आता अमोल बनून आलेला आहे. कसं वाटलं होतं आमली बनून. पण अजून पण नशा गेली नाही माझ्या अंगातले. याला काहीतरी वेगळंच होतंय बर का. नाही पण म्हणजे ना याच्याने काय होतं माहिती का कॉन्फिडन्स बिल्ड होतो. रिलेटिव्हचा विचार नाही करायचा आम्हाला. आपण कलाकार आहेत. आता ते बघ मला पण माहिती तुझ्या अंगात पण चांगली कला आहे. ह्या गोष्टींची भीती घालवली तरच माणूस आयुष्यात मोठा बनतो. तुम्ही जर कॉन्टेंट क्रिएटर बनताय ना किंवा व्हिडिओज करताय ना तर सगळी लाज थोडा पहिले तर. कारण हेच नातेवाईक जेव्हा तुम्ही फेमस होता ना तेव्हा तुमचं कौतुक करता. आणि जेव्हा तुम्ही म्हणजे ऑन गोईंग असतात तेव्हा नाव ठेवता. सो कुठल्याच गोष्टीचा विचार करायचा नाही. जी गोष्ट तुम्हाला मनापासून आवडते ती गोष्ट करायची म्हणजे करायची. कोणालाच घाबरायचं नाही. या गोष्टीने तुमची डेअरिंग बिल्ड होती, कॉन्फिडन्स बिल्ड होतो, स्टेज डेअरिंग वाढते. आणि आता तुला असं फील होईल की पॉझिटिव्ह फील होईल. येस येस. असं आपण कुठलं कॅरेक्टर प्ले करतोय ना त्या कॅरेक्टरची लाज नसली पाहिजे. ऍज अ कलाकार म्हणून मला तर ह्या गोष्टी वाटतात. कलाकाराचा कुठला जात धर्म नसतो ना कुठलं म्हणजे हे कुठलंही कॅरेक्टर असतो ते प्ले करायची क्षमता पाहिजे. जात धर्म सगळ्या ह्या गोष्टी सोडून कला एकमेव आत्मसात करून घेतली पाहिजे. दॅट सेट गाईज. आणि अमोलने एवढे एफर्ट घेतलेले. अच्छा बोल. अरे माझं पण एक्सपिरियन्स सांगू दे. हा 2 मिनिटात मी पण तुला हेच सांगितलं होतं ना आपण कलाकार आहे. आपल्याला काही लाज नाही वाटली पाहिजे. मला पण आहे ना स्टार्टिंगला असं फंबल म्हणजे थोडं भीती अकोड वाटली. वगैरे. हा भीती. पण Nervousness जेव्हा होतं मी actually. जेव्हा मी असं त्या कॅरेक्टर मध्ये गेलो ना तेव्हा मला नंतर काहीच नाही वाटलं. म्हणजे मग मला असं Enjoy करतो आपण ते character. आणि क्युरियोसिटी वाटली की आपण एकदम प्रॉपर कसं मुलीसारखे ऍक्ट करू शकतो. कसं म्हणजे ते कसं करू शकतो ना असं भारी कॉन्फिडन्स. अजून पण भारी वाटते. पण आता मी ना पोरगं झालंय. खुशी झाली त्याला. त्याला असं वाटत असेल बाबा सुटलो एकदा यांच्या तावडीतून आता म्हणणार तरी नाही आमली बनवा. अँड काही आता आहे ना ह्या व्हिडिओला सगळ्यात जास्त लाईक पाहिजे, सगळ्यात जास्त व्ह्यूज पाहिजे, सगळ्यात जास्त कमेंट पाहिजे. अमोलच्या नावाच्या कमेंट पाहिजे. म्हणजे ऑल कमेंट अमोलच्या सपोर्ट मध्ये पाहिजे. आणि मी पण आहे ना मेन म्हणजे आपल्या फॅमिली करता केलेलं आहे. खूप साऱ्या दिवसापासून आहे ना आपल्याला कमेंट्स वगैरे येत आहे की अमोलला आमली बनवा. मग फक्त गाईज तुमच्या करता केलेलं आहे. खूप सारे प्लीज likes करा. सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्यात जास्त व्हायरल झाला पाहिजे. तुम्हाला दोघांना पण थँक्यू सो मच माझं एवढं सारं प्रमोशन केल्याबद्दल. थँक्यू सो मच. नाही ते अमोलचा 1 लाखाचा चेक आणि माझा 2 लाखाचा चेक सेपरेट बँक अकाउंट मध्ये टाकून दे बस. आणि मी व्हिडिओ घेतला तर माझा 5 लाखाचा चेक. मालिक अभी इतना खर्च हो गया है तो इतना भी कर दो. सबस्क्राईब कर दियो. Yes. मम्मी के लिए 50,000. अजून कोणी राहिलंय का. ऍक्टिंग का 50 रुपये कट.
मालिक इतना खर्चा हो ही गया तो एक चिप्स ले ही लेते मालिक अब इतना खर्चा हो गया है तो एक चिप्स ले ही लेते से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे. गाईस तर आता वेळ झालेली आहे आपला ब्लॉग एंड करायची. होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. गाईज कमेंट्स नक्की करा आणि कमेंट मध्ये ना फक्त आमली 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 टाईप करा. आमली की अमूल? येस. आणि ना आपल्या आमली की अमूल नाही करा. आता अमोल करा. अमोल बस झाला आमले आता. आणि आपल्या आरोही दीदीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तू कोण बोलला नाही रे? अरे दीदीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. Rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe